जय भीम सर्वांना, जय महाराष्ट्र। आपल्या देशाची सर्वोच्च न्यायपालिका म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी काही दिवसांपूर्वी ज्यांनी शपथ ग्रहण केली, ज्यांनी पदभार सांभाळला ते म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आणि त्यांचा खूप खूप अभिनंदनही केले। 2 दिवसापूर्वी मी याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि अभिनंदन आणि कौतुक याच्यासाठी की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा एक असा व्यक्ती आपल्या ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावरती येऊन बसलेले आहेत। त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा अतिशय म्हणजे आम्हाला एक विश्वास झालेला आहे। ज्या प्रकारे त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या नंतर 1-2 निर्णय अशा प्रकारे दिलेले आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कायदा अजूनही जिवंत आहे आणि आम्हाला न्याय हा कोर्टामध्येच मिळू शकतो। अगदीच नाही झालं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही दाद मागू शकतो। म्हणजे न्यायपालिका जिवंत आहे याचा एक अनुभव त्यांनी मागील 1-2 केसेसमध्ये दिलेला आहे, म्हणून जास्त आनंद होतो। दुसरी गोष्ट म्हणजे भूषण गवई साहेब, सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे काल आपल्या महाराष्ट्रात आले होते। म्हणजे गोवा बार काउन्सिल तर्फे त्यांचा गौरव करण्याचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला ते आलेले होते। त्यानिमित्ताने मुंबईमध्ये ते आले, कारण त्यांना ऑब्व्हियसली ते इथे आले आणि चैत्यभूमीला भेट देणार नाही असं होऊ शकत नाही, त्यामुळे ते चैत्यभूमीला गेले। पण खेदाची गोष्ट अशी होती की ते जेव्हा ह्या कार्यक्रमाला आले, एक प्रोटोकॉल आहे आपल्या देशाचा, म्हणजे सगळीकडचाच हा प्रोटोकॉल असला पाहिजे की जेव्हा आपल्या देशाचा महत्त्वाचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा पिलर जो आहे सर्वोच्च न्यायालय, त्याचा अति महत्त्वाची व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा इकडची सगळी यंत्रणा त्यांना रिसीव्ह करायला जायला पाहिजे। ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान आपल्याकडे येतात त्यावेळेला सगळी यंत्रणा कामाला लागलेली असते, सगळीकडे सुरक्षा वाढलेली असते। मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून सगळे त्यांच्या सेवेला हजर असतात। म्हणजे एक साधा मंत्री जरी असेल तरी आपल्या राज्याची सगळी यंत्रणा कामाला लागलेली असते। पण आपल्या सर्वोच्च न्यायपालिकेचे सरन्यायाधीश जेव्हा आपल्या मुंबई शहरामध्ये येतात तेव्हा इकडची एकही यंत्रणा काल हल्ली नाही, एकही व्यक्ती त्यांना रिसीव्ह करायला गेला नाही। खरं तर हे अतिशय खेदाची गोष्ट आहे। याच्यामुळे एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की व्यक्ती कुठल्या पदावरती आहे त्यापेक्षा त्या कुठल्या समाजातून येतो याला आजही सगळीकडे प्राधान्य मिळतं असं मला वाटते। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, पण हे जे डोक्यात ठेवून जगणारी माणसं आहेत ना, खरं तर हे देशाचं आपल्या जे सार्वभौम आहे ते विनाश करण्याच्या मार्गाने चाललेले आहेत। तर मला असं वाटतं कुठलाही देश हा विकासावर तिथल्या लोकांच्या बुद्धिमत्तेवर चालणारा असला पाहिजे। ही जी मानसिकता आहे या मानसिकतेचा मी निषेध करते, मी विरोध करते। कारण हे सगळं जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवईंनी जेव्हा हे मत मांडलं, त्यांनी सरळ सरळ असं म्हटलंय की मला काही फरक पडत नाही, पण जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे। जेव्हा आपल्या देशाचा चौथा स्तंभ किंवा आपल्या देशाचे जे महत्त्वाचे पिलर्स आहेत ते पिलर जेव्हा त्या राज्यांमध्ये जातात, कारण ते महत्त्वाचे व्यक्ती असतात, महत्त्वाचे पिलर्स आहेत आपल्या देशाचे, जेव्हा ते एखाद्या राज्यामध्ये जातात तेव्हा त्या राज्यातले पोलीस यंत्रणेपासून सगळी यंत्रणा ही त्यांना रिसीव्ह करण्यापासून त्यांच्यासोबत असली पाहिजे। हा साधा प्रोटोकॉल आपल्या मुंबईच्या कमिशनर ज्या आहेत त्या विसरल्या, मुंबईची सगळी यंत्रणा विसरून गेली आणि नंतर जेव्हा त्यांनी ही बाईट दिली त्याच्यानंतर मग सगळे धावत चैत्यभूमीला गेले। हे असं का झालं हे आधी कळलं नाही का ह्यांना? म्हणजे ज्या पोलीस दलामध्ये जे मुंबईमध्ये जे आहेत रश्मी शुक्ला मॅडम, ह्या अशा वेळेला नेहमी चर्चेत असणाऱ्या ह्या मॅडम आहेत रश्मी शुक्लाजी। जेव्हा देशाचे सरन्यायाधीश आपल्या मुंबईमध्ये येतात तेव्हा या कुठे झोपा काढत बसलेल्या? म्हणजे जेव्हा त्यांची ही बाईट जाते मीडियामध्ये त्याच्यानंतर त्या धावत चैत्यभूमीवरती येतात। म्हणजे बघा तुम्ही, तर असं व्हायला नको, ह्याचा मी तीव्र निषेध करते। आणि तरीही एक उल्हास आहे, आनंद आहे, एक असा व्यक्ती ह्या न्यायपालिकेमध्ये सर्वोच्च पदावरती बसलेली आहे ज्यांच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। कारण आमच्याकडे सुद्धा भरपूर असे विषय आहेत, तर कुठे ना कुठे न्याय मिळेल अशी अपेक्षा करते।
आणि एवढं बोलून थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.